त्याची सगळी माहिती याच्यात आम्ही आता जरांगे पाटील साहेबांना देणार आहोत। जसं आता संभाजीनगरला 24 लाख, जालन्याला 21 लाख, परभणी हे भूमी अभि 1,94,00,000 आपण आतापर्यंत कागदपत्राची पाहणी केली। त्यानंतर 33-34 नमुने तपासल्याच जात नव्हते आतापर्यंत। 33-34 जे काही, आणि इथेच खूप आपल्याला वाव आहे। 33-34 मध्ये आपल्याला एकूण आम्ही जर पाहिलं तर आपण 31,33,460 तपासलेली संख्या आहे। आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी आता हा कुंभी सापडण्याचा आकडा वाढत चाललेला आहे। आणि प्रत्येक तालुक्यात जर पाहिलं तर एकूण एका गावामध्ये 27 गावामध्ये ह्या नोंदी सापडत आहेत। 33-34 जीर्ण आहे, त्या खूप व्यवस्थित हाताळावं लागतं। थोडंसं जर इकडे तिकडे झालं तर ते फाटून जातं। आणि 33-34 नमुना आहे ना आपला भूमी अभिलेख विभागाकडचा नमुना जुना, तो भूमी अभिलेखवरचा जुना नमुना आहे। ते काय म्हणतो त्याला, त्यावेळेची जनगणना इसमवारी आणि खातेवारी का काहीतरी आहे। ते 1858च्या त्या काळातली आहे, ते खूप जुने आहे। खरं तर अगोदर आंदोलन झालं असतं तर हे चांगले अधिक सापडले असते, पण आंदोलन लेट झालं आणि सरकार पण आता लेट चांगलं आलं। तर हे सगळ्यात आता हे आपण अधिसूचनेमध्ये घेतलं 33-34चे नमुने पाहावे की नाही पाहावे हे पण पहिले नव्हतंय। आता 33-34चे नमुने हे पुरावा म्हणून पाहावं लावायच्यासाठी अधिसूचना म्हणजे नियम आपण केलेला आहे। ते पण उद्यापासून ते पण मला वाटते लागू होईल। एकंदरीत देवीचे साथीचे आपण पाहतो का, ते काय म्हणतंय त्र्यंबकेश्वर असेल, राक्षस भवन असेल, अधिक काय देवीच्या साथीत काही आडनाव आणि कुंभी काही इतरही जातीचे सापडलेले आहे। हैदराबाद हाऊसमध्ये आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथं आकडेवारी आहे, पण ते कागदपत्र आपल्याकडे आहे। त्याची पाहणी आता जोरात, त्याच्यात पण भरपूर फायदा आपल्यामध्ये होईल। आणि आता 2 अधिसूचना 3 अधिसूचना आपण काढतोय। सगळे सोयरीची जुन्या पुराव्याची जे 33-34 घेतली नव्हती त्याची अधिसूचना निघाली, ते लागू होणार। सगळ्यांना आग्रह धरला, जरांगे पाटील साहेबांची प्रामुख्याने मागणी होती का त्र्यंबकेश्वर, राक्षस भवन, भटाकडे असलेली माहिती, पोलीस पाटलाकडे असलेली माहिती, गाव स्तरावर असलेली माहिती किंवा तुमची लसीकरण देवीची ही माहिती सुद्धा पुरावा म्हणून गृहीत धरला पाहिजे किंवा सहपुरावा म्हणून। तर त्याची अधिसूचना 1 ते 2 दिवसात निघणार आहे। म्हणजे आपण बऱ्यापैकी आता 2 अधिसूचनेमध्ये हा मार्ग अतिशय सुकर आणि सुलभ करण्याचा आपण प्रयत्न करू। आता प्रशासनातल्या काही थोड्या काय झालं, काम झालं पण ते बाहेर आलं नाही। म्हणजे आता इतकं मोठं काम त्यांनी केलेलं आहे। काय झालं, एखादी वंशवाढ जर आपण पाहिली तर आता हा रामोजी का राघोजी आहे, तर ह्या राघोजीचं आडनावच नाही आहे नोंदमध्ये। त्याचं आडनाव शोधावं लागतं, त्याचं वंशज शोधावं लागतं आणि मग आपल्याला समोर थोडं किचकट आहे। आणि त्याच्यासाठी सुद्धा आता आपण नवीन टीम कामाला लावतोय। म्हणजे शासनाकडे लगेच प्रस्ताव, त्याचा अर्थ, त्याच्या खर्चा गिरचा सहित ते सगळी टीम पाहून ते वंशवाढ झाली का मग आपल्याला लगेच त्याचा व्यापकता त्याच्यामध्ये येईल। असं एकंदरीत जे कुंभी आहे ते सुटू नये हा प्रयत्न नक्की मला वाटते होईल। ते कसं आहे, आता तुम्हाला माझं काय मत आहे का ते अजून पूर्ण झालेलं नाही। तर तुम्ही एक लक्षात घ्या का ही अधिसूचना जिथपर्यंत आम्ही जरांगे पाटील साहेबांकडे दाखवत नाही, लक्षात घ्या, ते दाखवल्यानंतर त्याच्यात काय दुरुस्त्या काय करायच्या ते आताच आम्ही नाही दाखवू शकत। जिथपर्यंत जरांगे पाटील साहेब ते पाहत नाही, पाहिल्या